ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच रूपांतर. अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. द अफर्मेटिव्ह इज यूज्ड टू मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स अँड द निगेटिव्ह इज यूज्ड टू मेक अ पॉझिटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मीनिंग. Generally, no, not, none, nothing. Words like never, nor, nobody, no one, nowhere are used to make a negative sentence. To take a word with the opposite meaning by adding not after the verb. इंग्रजी ग्रामरमध्ये अर्थ न बदलता होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी वाक्य करायला सांगितलं जातं. त्यावेळेस सामान्यतः आपण काय करतो की नो, नॉट, नन, नथिंग असे शब्द, तसेच नेवर, नॉर, नोबडी, नो वन, नोवेअर अशा प्रकारचे शब्द आपण नकारार्थी वाक्य बनवताना वापरतो. तर त्यासाठी काय करावं लागतं? टू टेक वर्ड विथ द ऑपोजिट मिनिंग बाय ॲडिंग नॉट आफ्टर द वर्ब. क्रियापदापुढे नॉट ठेवून विरुद्धार्थाचा शब्द, ऑपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द घ्यावा लागतो, तेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स बनतं. जसे की एक्झाम्पल आहेत खाली. इट इज डिफिकल्ट. इट इज डिफिकल्ट. आताच त्याचं निगेटिव्ह बनवताना काय केलं आहे? इट इज नॉट इझी. इट हा काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, इज वर्ब आणि कर्त्यापुढे वर्ब म्हणजेच क्रियापद आहे आणि क्रियापदापुढे नॉट ठेवून काय केलं? डिफिकल्टचा ऑपोजिट वर्ड काय? इझी, तो ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाले. नेक्स्ट आहे ही इज अ पुअर मॅन. ही इज अ पुअर मॅन. तो श्रीमंत मनुष्य आहे. तसंच आपण निगेटिव्ह बनवताना कसं बनवायचं? ही इज नॉट, क्रियापदापुढे नॉट ठेवून अ पुअरचं काय केलं? अ रिच. अ पुअरचा ऑपोजिट वर्ड काय? रिच. अ रिच मॅन. यालाच आपण काय म्हणतो? नकारार्थी वाक्य. तर असे नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी आपल्याला काय असायला पाहिजे? माहिती असायला पाहिजे? ऑपोजिट वर्ड्स. ऑपोजिट वर्ड्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द माहीत असणे आवश्यक आहे.